पुरामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. पूर इतका भयंकर होता की या संपूर्ण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत. शेतात अक्षरशः एक एक दोन दोन फुटाचे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळत आहे. ह्या वाटखेड्यातील शेतकऱ्याचं शेत आहे आणि या शेतामध्ये संपूर्ण माती जी आहे ती देखील या संपूर्ण पुरामध्ये जी आहे ती वाहून गेलेली आहे आणि संपूर्ण शेतात घेतलेलं पीक जे आहे ते सुद्धा हातचं पीक जे आहे ते या शेतकऱ्याच्या हातून निघून गेल्याचं चित्र आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण जमीन जी आहे त्या जमिनीची संपूर्ण माती जी आहे ती खरडून गेल्यानं आता या शेतकऱ्यांपुढे जमीन कसावी की पीक घ्यावं हाच प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. ताई, कसं नुकसान तुमचं एकंदरीत झालं, किती नुकसान झालेलं आहे? माझं 4 एकराचं नुकसान झालं आहे. काहीच नाही राहिलं वावरात. पराठी पूर्ण खड्डून गेली आहे. गड्डे खूप पडले आहे. पाणी भरून आहे काही वावरात. अन खाद दिलं होतं मी 10,000 रुपये निंदाले लावले होते. आता काहीच नाही राहिलं, उरलंच नाही काही. इच्छाही नाही होत आहे वावरात जाऊ म्हणून. ते पाव म्हणून वावर पाहून आली आणि बस हातपाय दंडे पडले. किती लोकांचं कुटुंब तुमच्या या संपूर्ण शेतावर उदरनिर्वाहित आहे आणि कसा खर्च तुम्ही आता पुढचा भागवणार? आम्ही आता कसा खर्च करावा आम्हाला आमचं समजत नाही का आम्ही काय करावं बा ते आम्ही काही सांगू शकत नाही. सरकारनं आम्हाला मदत द्यावी, ताबडतोब द्यावी. आमच्यापाशी काहीच उरलं नाही. आता लेकरं आहे मला 2, आम्ही कुटुंब आहे 4. 2 मुलं आहे मला. आम्ही दोघं नवरा बायको. साधारणतः आतापर्यंत सगळ्या याला खर्च किती लागला बा तुम्हाला? आता हे पुरामुळे सगळं संपून गेलं सगळं आता समजा, बरोबर? किती खर्च तुम्हाला साधारण लागला? मला आतापर्यंत 2 लाख रुपये लागले. कारण वाई गी धरून सबन खर्च आला त्याच्यात. खाद गी देणं हे ते मजुरी गिजुरी सबन. आणि त्याच्याच बुरशावर आमचं आहे, दुसरं काहीच नाही. काय काय परिस्थिती एकंदरीत आहे? तुमचं काय नुकसान एकंदरीत झालेलं आहे? माझं 4 एकर वावर आहे. 4ही एकर खरडून गेलेलं आहे. खरडून गेल्यामुळे तिथचं पीक पूर्ण खरडून गेलं. याचा पुढचं कसं चालावं, कसं वाई करावं याच्यात समजत नाही. हे पूर्ण खरडून गेलं. पीक हातातून पूर्ण गेलेलं आहे. माझं खूप नुकसान झालेलं आहे सध्या. बरं, या संपूर्ण जे पीक होतं यावेळेचं, या पिकाच्या भरोशावर पुढचं तुमचं कसं नियोजन होतं आणि कसं एकंदरीत नियोजन तुमचं कोलमडलं आहे? नियोजन तर पूर्ण कोरमडलं आहे. ह्या शेतीच्याच भरोश्यावर आमचं जीवन आहे. शेतीशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे. हे शेतीशिवाय कसं भागेल पुढचं आम्ही लेकरं बाया कसे जगवावं, काय कसं करावं हे विचार पडलेला आहे. पुन्हा घरदार कसं चालावं, कसं जगावं हे विचार होता. तो पैसा या शेतीला लावण्यात निघून गेलेला आहे. ना आता आम्ही कर्ज देण तर कोण्या भरोश्यावर देणार आहे? कोणी लोक द्या आम्हाला पैसा द्यायला नाही पाहत, काही नाही द्यायला पाहत. कसं भागेल हे आता पुढे विचार पडला आहे. काय करावं हे सरकारचा प्रतिनिधी एकही अजून बांधावर आलेला नाही आहे. त्यानं आमची पाहणी केलेली नाही. आम्हाला काय कसं करावं, कसं जगावं हे विचार पडून आम्ही पुढे कसं चालावं याचा आम्हाला विचार पडला आहे. घरचा प्रपंच कसा बघावं, पुढं कसं काय कोणतं नियोजन ठेवावं याचा विचार पडलेला आहे. निश्चित या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं शेतीचं नुकसान झालं ते या शेतकऱ्यांसमोर आता जगावं की मरावं असाच प्रश्न या शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. सरकारनं तातडीनं या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची जी आहे ती पाहणी करावी, या शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच मागणी या शेतकऱ्यांची आहे. विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.